सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी अखेर मशाल सोडून कमळ हाती घेतले आहे। रविवारी कणकवलीतील हरकुळ खुर्द येथे झालेल्या एका भव्य सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला। त्यानुसार आमचे पुणे पण हक्काचे सहकारी सन्माननीय सतीश सावंत साहेबांनी परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आमच्या जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रवेश केलेला आहे। त्यांचा अनुभव आणि सहकार क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम आणि त्याच्या अगोदर पण ते जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काँग्रेसची संघटना सांभाळलेली अन्यही संघटना सांभाळण्याचा त्यांना एक चांगला अनुभव आहे। मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षला मजबूत करण्यामध्ये ते नक्की मोठा हातभार लावतील असं मला ठाम विश्वास आहे। सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत, त्याच्यामध्ये किती फायदा सतीश सावंतांचा होऊ शकतो काय? शेवटी तुम्हाला सांगतो एका काळात त्यांनी काँग्रेस पूर्ण संघटना बांधण्याचं काम सन्माननीय सतीश सावंत साहेबांनी एक हाती जेव्हा केलं। त्याच्यानंतर पण ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांना ओळखणारा एक वर्ग आहे, कार्यकर्त्यांची त्यांची चांगली ओळख आहे। म्हणून येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमचा महायुतीचा जो विजय आहे तो अजून भक्कम पद्धतीने आम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करतो आहे। सतीश सावंत साहेबांच्या येण्यामुळे आमची संघटना तर घट्ट होईलच, पण आमच्या प्रत्येक उमेदवारांमध्ये विजयाच्या ह्याच्यामध्ये त्यांचा निश्चित पद्धतीने सिंहाचा वाटा आहे। साहेब, ठाकरे सेनेला खरं म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक मोठा धक्का मानला होतो आपण तो सतीश सावंतांचा पक्षप्रवेश होऊन काय सांगा? शेवटी मी आता जसं भाषणात सांगितलं, सावंत साहेबांनी पण उल्लेख केला, ठाकरे सेनेला किंवा उद्धवजींना सतीश सावंत साहेबांसारख्या चांगल्या कार्यकर्त्यांचं सहकार्याचं महत्त्वच कळलं नाही। त्यांना कुठे कशी जबाबदारी द्यायची, किती ताकद द्यायची हे त्यांना कळलं नसल्यामुळे त्यांनी स्वतः मुख्यमंत्रीच्या काळात उद्धवजींचे जी कामं सतीश सावंतजी घेऊन जायचे सहकार बाबतीमध्ये, शेती बाबतीमध्ये, त्याचा कुठलाही फायदा कुठलाही प्रश्न ते सोडू शकले नाही मुख्यमंत्री असताना पण। तो म्हणूनच शेवटी जिल्ह्याच्या विकासासाठी धावपळ करणारे पैकी सतीश सावंत साहेब आहे आणि त्यांना कळलं की आज राज्यात, केंद्रात आणि जिल्ह्यात आज भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची सत्ता आहे आणि म्हणून जिल्ह्याचा विकास करायचा असेल, सहकार आणि कृषी क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीशिवाय दुसरा पर्यायच नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला आहे। 1990चे सर्व कार्यकर्ते सध्या बघितलं तर दादांच्या असा संपर्कात यायला लागले। शेवटी जसं मी सांगितलं, हा जिल्हा सन्मान्य राणे साहेबांच्या माध्यमातून उभा राहिलेला आहे। जिल्ह्याच्या विकासामध्ये म्हणजे जेव्हा लाल मातीचे रस्ते होते ते आत्ता रस्त्यांचं जाळं, जेव्हा आमचं दरडोई उत्पन्न 30-35 हजार होतं ते आत्ता लाखांमध्ये गेलेलं दरडोई उत्पन्न, हा पूर्ण प्रवास या सगळ्या त्यांच्या जुन्या सहकार्याने अतिशय जवळून पाहिला असल्यामुळे आता तेही राणेसाहेबांपेक्षा दूर राहू शकत नाही, राणेसाहेबही दूर राहू शकत नाही। ह्या वर्षी राणेसाहेबांच्या 75वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे त्यांचे सगळे जुने सहकारी एकत्र मिळून अगर त्यांना ताकद देत असतील तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट साहेब याच अनुषंगाने एक असा प्रश्न आहे की सतीश सावंत यांचं जिल्ह्यात एक ओळखणार आहे, तर याच अनुषंगाने जिल्ह्यात सहकारी संस्था असतील किंवा सहकारी क्षेत्रात किंवा राजकीय भाजपमधून राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्यावर काही पदाची जबाबदारी दिली जाणार आहे? नक्की दिले जाणार, कारण आणि हे त्यांची मागणी नाही। त्यांनी सांगितलं की मला फक्त काम करायचं आहे, पण आज आम्ही राज्य सरकारमध्ये आहोत, जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे, मलाही ताकद पाहिजे, मलाही हातभार पाहिजे, मलाही अनुभव आणि मार्गदर्शन पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित पद्धतीने त्यांच्या अनुभवाप्रमाणे त्यांना जबाबदारी दिली। काही नेते आपल्या संपर्कात आहेत, त्यांचा माझ्या फोनमध्ये बघण्याची परवानगी कोणालाच नाही, म्हणून कोण माझ्या संपर्कात आहे हे मी सांगू शकत नाही। पण एक तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि आमची महायुती जेवढी भक्कम आम्ही करू शकतो, कारण का शेवटी आम्हाला जिल्ह्यामध्ये विकास करायचा आहे, संघटना घट्ट बांधायची आहे, म्हणून जेवढे जास्त चांगली लोक ज्यांच्यामुळे
आमची संघटना भक्कम होईल आणि जिल्ह्याचा विकास होईल. या सगळ्या लोकांना बरोबर घेण्याचा मानस आमचा निश्चित आहे. साहेब, एक निर्मला सीतारामन बजेट सादर केलं, कसं बघता आणि आपल्या खात्यातून चांगल्या बघा, प्रकारे ह्या आजचा जो सादर केलेला बजेटमुळे आपला भारत महासत्तेच्या दिशेने अतिशय गतिमान पद्धतीने वाटचाल करत आहे. हे प्रतिबिंब ह्या बजेटमध्ये आहे. या प्रमाणामध्ये प्रत्येक वर्गाला, प्रत्येक क्षेत्राला योग्य पद्धतीने न्याय देण्याचं काम ह्या बजेटच्या माध्यमातून झालं आहे. त्यासाठी मी आदरणीय प्रधानमंत्री साहेब, आदरणीय आमचे अर्थमंत्री मॅडम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. माझ्या दोन्ही खात्याच्या अंतर्गत म्हणजे बंदर क्षेत्रामध्ये, शिपिंग क्षेत्रामध्ये, मेरीटाईम क्षेत्रामध्ये आणि मत्स्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद केली गेलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.